या वाचस्पती प्राध्यापक स्वानंद पुंडसर हे आपल्या सोबत आहेत। श्री गणेश अभ्यासक ते आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक आहेत। तत्वज्ञान, धर्म, संत साहित्य आणि आध्यात्मिक विषयाचे ते मोठे जाणकार आहेत। गणेश संप्रदायावरची त्यांची बरीच पुस्तकं देखील प्रसिद्ध आहेत आणि ते आपल्याशी या निमित्ताने चर्चा करणार आहेत। सर, तुमचं एम न्यूज मध्ये मनापासून स्वागत। जय गजानन। आज सगळीकडे आपण पाहतोय की गणेश विसर्जनाचा जो उत्साह आहे तो सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबई असेल, पुणे असेल, नवे महाराष्ट्रभर हे सगळं वातावरण आपण पाहतोय। या सगळ्या संबंधाने आम्ही तुमच्याशी चर्चा करणार आहोत, तुमच्याकडून बरीच माहिती जाणून घेणार आहोत। आज गणेश विसर्जन आहे। भाद्रपद चतुर्थीपासून आपण गणेश उत्सव केला, पण अशाच गणेश जयंती उत्साह जो आहे तो माघ महिन्यात सुद्धा केला जातो। एकाच गणेशाचे दोन जन्मोत्सव कसे, असं मला तुम्हाला विचारायचं, काय सांगाल? निश्चितपणे पहिली महत्वाची गोष्ट की आपल्याला जसे हे दोन जन्म आपल्याला माहिती आहेत, असे केवळ दोनच नाही तर गणपत्य संप्रदायाने अनेक जन्मांचं वर्णन केलं। बरं, इथे जेव्हा जन्म शब्द मी वापरतोय तेव्हा ते वेगवेगळ्या अवताराचा विषय असतो। म्हणजे आता ज्या गणेश जन्माचा विचार आपण करतोय, भाद्रपद चतुर्थीपासून पुढच्या दिवसांमध्ये 10 दिवसांमध्ये हा सगळा उत्सव हा मयुरेश्वर जन्माचा उत्सव आहे। बरं, त्यानंतर आपल्याला दुसरा जन्मोत्सव जो माघ महिन्यामध्ये पाहायला मिळतो, तो माघ महिन्यामधला गणेशोत्सव हा विनायक जन्माचा उत्सव असतो। हे केवळ दोनच उत्सव आहेत असं नाही, तर गणपत्य संप्रदायामध्ये ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला ज्येष्ठराज उत्सव, पुष्टीपती उत्सव आपल्याला वैशाखी पौर्णिमेला पाहायला मिळतो। आणि जी गणेश जन्माची कथा आपण सगळीकडे नेहमी ऐकतो, ती गणेश जन्माची कथा खरं तर यापैकी एकाही जन्माची नाही। म्हणजे ना ती भाद्रपद चतुर्थीची कथा आहे ना माघ चतुर्थीची, ती आपल्याला कार्तिक शुद्ध चतुर्थीची कथा आहे, ज्या अवताराला उमांग मलज अवतार असं म्हणतात। म्हणजे भाद्रपद चतुर्थीचा अवतार हा मयुरेश्वर अवतार, माघ चतुर्थीचा अवतार हा विनायक अवतार, ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला झालेला शेषात्मज अवतार, पुष्टीपती अवतार वैशाख पौर्णिमेचा, आणि 5वा अवतार मी आता आपल्याला सांगितली तशी ही कथा, ज्या कथेला आपण पार्वतीने अंगावरचा मळ काढला आणि ज्याला नंतर गणेश मस्तक बसवलं, गजाचं मस्तक बसवलं वगैरे कथा येते, ती सगळी कार्तिक शुद्ध चतुर्थीची कथा। असे 5 गणेश जन्मोत्सव केल्या जातात। अर्थात हे उत्सव झाले, या व्यतिरिक्तही गणेशांचे कितीतरी अवतार गणपत्य संप्रदायाने वर्णन केलेले आहे। नक्कीच आपण पाहतोय की सगळीकडे ज्या ज्या आपण कथा सांगितल्या त्या सगळ्यांना माहिती आहेत, पण आपण म्हणालात तसे गणेशाचे बरेच अवतार आहेत। मग ही जी एकच कथा प्रचलित आहे, ती एकच कथा जी आहे ती का प्रचलित झाली? निश्चितपणे कसं आहे, प्रत्येक अवताराची वेगळी कथा शास्त्रांनी दिलेली आहे। म्हणजे आता जसा मयुरेश्वर अवतार सांगितला, या अवताराशी संबंधित आपल्याला माहिती असलेली कथा म्हणजे गिरिजात्मजाची कथा। म्हणजे गिरिजात्मजाच्या तिथे देवी पार्वतीने गणेश माझ्या पोटी पुत्र रूपात यावे यासाठी जे अनुष्ठान केलं, त्यानंतर मयुरेश्वर अवतार झालेला आहे। त्या मयुरेश्वर अवताराची कथा पुराणांनी वेगळी केली। मगाशी सांगितलं तसं विनायक अवताराची वेगळी, पुष्टीपती अवताराची वेगळी। त्या सगळ्या कथांमध्ये ही कथा सर्वाधिक लोकप्रिय झाली, तेव्हा सर्वाधिक प्रचलित झाली। त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण की या सगळ्यांमधून भगवान गणेशांचं परब्रह्म परमात्म स्वरूप जे आहे ते नेमकेपणाने लोकांच्या समोर ठेवता येतं, आणि म्हणून ही कथा अधिकाधिक लोक प्रचलित झालेली आहे। नक्कीच आपण पाहतोय की एकूण गणरायाचं जे रूप आहे, गणरायाच्या जन्माच्या ज्या कथा आहेत किंवा महत्त्वपूर्ण असलेल्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत, त्या आपल्या सगळ्यांना एका विविध वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीपर्यंत त्या आपल्यापर्यंत आल्या। आपण सांगितलं तशा प्रमाणात ही एकच कथा का प्रचलित झाली तेही आम्हाला कळलं। पण आपण जर गणरायाकडे पाहिलं तर गणरायाचं जे स्वरूप आहे, एकूण जे रूप आहे, त्यात आपल्याला हत्तीचं मस्तक दिसतं। श्री गणेशांना हत्तीचं मस्तक कसं काय लावलं जातं, हा सगळ्यांना पडणारा एक सामान्य प्रश्न आहे। सामान्यांना देखील वाटतं की आपण जर एखाद्या देवाकडे पाहिलं तर त्या देवाचं रूप सामान्यप्रमाणे आपल्या एकूण मानवजातीत ज्या पद्धतीत आपण आपल्याला पाहतो तसं देवाचं स्वरूप आपण प्रत्येकानं पाहिलं, पण गणेशाबद्दल, गणरायाबद्दल मात्र ते एक वेगळेपण आपल्याला जाणवतं। तर श्री गणेशांना हत्तीचं मस्तक कसं काय लावलं जातं, याबद्दल काय सांगाल? निश्चित पहिली महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे की कुठल्याही पुराण कथांनी हे जे प्राणी वापरले
हे काही प्रत्यक्ष आजूबाजूच्या निसर्गातल्या प्राण्यांचं मस्तक काढलं आणि एका प्राण्याचं मस्तक आणून लावलं इतका सामान्य अर्थ नसतो. त्यांना एक वेगळ्याच प्रकारचा आध्यात्मिक अर्थ सांगायचा असतो. कारण शेवटी सगळ्या पुराण कथांचा किंवा भारतीय कथांचा उद्देश अध्यात्म कथन करणे हा आहे. तो अध्यात्माचा भाग त्यांना सांगायचा आहे. तो सांगण्याकरता प्रतीक रूपामध्ये, कारण शेवटी दृश्य कसं दाखवणार, काहीतरी गोष्टीचं प्रतीक वापरावं लागतं. मग त्याकरता गजमस्तक वापरणं. आता कसा विषय आहे कथेचा, ही जी कथा आता आपल्या एका मर्यादेच्या वेळेमध्ये आपण विचार करतोय कथा, त्या मर्यादेत विचार आपण केला तर लक्षात येईल आपल्याला की कथा जशाला तशी नसते. मग याचा अर्थ एक हत्ती नावाचा कुठला तरी प्राणी दिसला आणि त्याचं मस्तक कापून आणलं आणि ते बालकाच्या झाडावर बसवलं एवढा अर्थ नसतो. इथं गज शब्दाचा अर्थ काय, तर गज शब्दाचा खेळ शास्त्रकारांनी सांगितला. गज शब्दात 2 अक्षर आहेत, एक आहे ग आणि दुसरा आहे ज. आता हे 2 अक्षर पलटवा, आपल्याला मजेदार गोष्ट लक्षात येईल की जग शब्द तयार होतो. आता जगाचं आपण वर्णन करू शकतो. जग कसं आहे, तर हे जग कधीतरी तयार झालेलं आहे म्हणून त्याला शास्त्राला साधी असं म्हणतात. हे जग कधीतरी नष्ट होणार आहे म्हणून याला जग शांत असं म्हणतात. या जगात 3 गुणांचं कार्य चालतं म्हणून त्याला त्रिगुण युक्त असं म्हणतात. या जगामध्ये वेगवेगळे आकार आपल्याला पाहायला मिळतात म्हणून त्याला साकार असं म्हणतात. हे जग सतत परिवर्तनीय आहे, सतत बदलत राहणार आहे म्हणून जगाला परिवर्तनीय म्हणतात. जगात अनेक प्रकारचे दुःख आहेत म्हणून जगाला दुःखमय असं म्हणतात. आता हे सगळे शब्द एकत्र लक्षात घ्या. जे साधी आहे, जे शांत आहे, जे सगुण आहे, जे सावयव आहे, जे परिवर्तनीय आहे, जे दुःखमय आहे त्याला स्वाभाविक जग असं म्हणतात. आता याच्याची विपरीत म्हणजे उलट म्हणजे कोणतं, तर जे अनादी अनंत निर्गुण निराकार परब्रह्म, त्या निर्गुण निराकार परब्रह्माला गज असं म्हणतात. मग तेच निर्गुण निराकार रूपात ज्याला ओळखता येतं त्याला गजानन असं म्हणत असतात. पंचायत ही आहे की ही जी सगळी तात्विक भूमिका आहे ही चित्रकाराला मूर्तिकाराला मांडता येत नाही म्हणून त्याला शेवटी काहीतरी प्रतीक लागतं. तर त्यांनी गज शब्दावरून हत्तीचा संबंध आणि मग ते मस्तक बसवलेलं असतं. कारण तो शेवटी प्रतीकाचा भाग आहे. जोपर्यंत समोर एखादी काहीतरी मूर्त गोष्ट नसते तोपर्यंत आपल्याला ध्यान करता येत नाही. पण ध्यान मूर्ताचं करायचं नाही, ध्यान अमूर्ताचं करायचंय. म्हणून कुठल्याही देवतेची उपासना करताना त्या देवतेची उपासना करायचीच नाहीये. उपासना ही परब्रह्म परमात्मा तत्वाची करायची आहे. आणि म्हणून परब्रह्म परमात्मा तत्वाचं प्रतीक गज, तेच गज ज्यांचं मस्तक म्हणजे त्याच रूपात ज्याला ओळखता येतं त्याला गजानन असं म्हणतात. ही त्याच्या मागची शास्त्रीय भूमिका असते. नक्कीच सर, तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय मला वाटतं हे सगळे जे प्रेक्षक पाहत असतील ऐकत असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण जर आपण पाहिलं तर गणेशाचा हा 10-11 दिवसांचा सगळा उत्सव केला जातो, मात्र त्याच्या पाठीमागच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की गणेशाला हत्तीचं मस्तक का म्हणून लावलं जातं, तर हे जे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं मला वाटतं की प्रत्येकाला एक आख्यायिका माहिती आहे, एक त्याच्या पाठीमागची गोष्ट माहिती आहे, पण त्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन जे तुम्ही सांगताय ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मी तुमच्याकडे दुसऱ्या एका प्रश्नाला घेऊन येतो की आपण जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे अनेक देव आहेत, अनेक देवांचे विविध आवडते वेगवेगळे रंग सुद्धा आहेत. पण आपण जर गणेशाचा विचार केला तर गणरायाला लाल रंग आवडतो असं आपण ऐकतो, पण याचं नेमकं कारण काय? गणरायाला लाल रंगच का आवडतो? मी आता जसं आपल्याला म्हटलं की या प्रत्येक गोष्टीच्या मागे काही प्रतिकात्मक भूमिका असतात. बरोबर. तसे हे रंग ही प्रतिकात्मक आहे. प्रत्येक देवतेला वेगवेगळ्या रंगाचा विषय दिलेला आहे. सगळ्यांचा विचार तर आता आपल्याला शक्य नाही, पण 2 रंग आपल्याबद्दल मुद्दाम समोर सांगतो. एक जगदंबेचा रंग नेहमी हिरवा असतो, त्याच्यामुळे देवीशी संबंधित प्रत्येक गोष्ट हिरव्या रंगाची असते. मग तिची साडी हिरवी, तिचा खण हिरवा, तिच्या बांगड्या हिरव्या, या सगळ्या गोष्टींचा हिशोब हिरव्या रंगात असतो. जगदंबेचा रंग हिरवा, मोरयाचा रंग लाल, हे 2 रंग आपण एकत्र विचार करा म्हणजे लक्षात येईल. या 2 रंगांचा खेळ आपल्याला कुठं पाहायला मिळेल? त्याचं उत्तर पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळू शकतो कुठल्याही चौकामध्ये. सिग्नल पाशी आपण जर आपल्या लक्षात येईल की ह्याच 2 रंगांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. त्या सिग्नलवर हिरवा रंग लागला की सगळे धावायला सुरुवात करतात आणि लाल रंग लागला की थांबतात. जगदंबेचा याचा अर्थ मायेचा रंग हिरवा आहे.
म्हणजे मायेच्या प्रांतात आलं की तुम्हाला गती आहे, धावाधाव आहे, नाना प्रकारची कष्ट आहेत, नाना प्रकारचे त्रास आहेत. तुम्हाला सगळ्या जीवन यात्रेला चालवत राहणे हा जगदंबेचा विषय आहे, म्हणून तिचा रंग हिरवा. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, जगातल्या कुठल्याही भाषेत निर्माण झालेलं कुठलंही मशीन असो, ते मशीन त्याच्यावरच्या सूचना तुम्हाला वाचता येत की न येत, चालू करण्याचं बटन नेहमी हिरवच आहे आणि बंद करण्याचं नेहमी लालच आहे. कुठल्याही भाषेमधलं ते असो, कुठल्याही जागतिक पातळीवर ही संकेत पाळल्या जातात. गंमत अशी आहे की लालचा विषय मी उलटा सांगितला. हिरव्यामध्ये धावाधाव आहे, हिरव्यामध्ये गती आहे, काहीतरी मिळवायसाठी धडपड आहे. लाल रंग लागला की थांबणे आहे. याचा अर्थ आता पुढे जायचं नाही, मोरयाच्या पलीकडे जायला जगात कुठलंही तत्व अस्तित्वात नाही. म्हणून अंतिम तत्व असलेला मोरया लाल रंगात रंगवलेला असतो. त्याचं वर्णन लाल रंगात केलेलं असतं. ते त्याच्या अंतिम तत्वाचं कथन आपल्या समोर असतं की मोरया हे जगातलं सर्वोच्च तत्व आहे, सर्वांतिम तत्व आहे. त्याच्याकरता त्याला लाल रंगात रंगवलेलं असतं. नक्कीच आपण पाहतोय की एकूण गणेशाचं रूप, गणेशाबद्दलची एकूण माहिती आणि सगळ्या बारीक सारीक गोष्टी आम्ही तुमच्याकडून जाणून घेतोय. जर आपण पाहिलं तर गणेश जो आहे तो आपल्याला इतर देवतांपेक्षा त्याचा आकार, गणेशाच्या मूर्तीचं स्वरूप हे वेगळेपण आपल्याला त्यात एक जाणवतं. ते म्हणजे एकदंत. एकदंताच्या बद्दल जर आपण आत्तापर्यंत पाहिलं असेल तर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे एक गज आहे, त्या गजाचं डोकं जे आहे ते कापलं आणि एका धडावरती लावलं आणि म्हणून हे सगळ्या ज्या अशा गोष्टी आपण आत्तापर्यंत ऐकल्या. पण मात्र गणेशाला एकदंत का म्हणतात असा देखील सर्वसामान्यपणे सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे. याच्या पाठीमागची नेमकी काय कथा आहे, काय महत्व आहे, काय सांगाल? गणेशाचे जेवढे हे असे वेगवेगळे नावं आहेत, या कुठल्याही नावाचा सामान्य अर्थ घेऊन उपयोग नाही. जसं वक्रतुंड नावाचं मोरयाचं नाव आहे. भगवान गणेशांचं नाव वक्रतुंड. वक्रतुंड म्हणजे का, तर लोक म्हणतात तो आपल्या मराठीतला अर्थ त्याला लावून उपयोगच नाही. पहिली गोष्ट, कारण मोरया काही वाकड्या तिकड्या तोंडाचा नाही. मग लोक त्याला त्यातल्या त्यात अर्थ काय लावतात, म्हणजे त्यांनी सोंड वाकडी केलेली आहे म्हणून त्यांना वक्रतुंड. तर तोही अर्थ लागू पडत नाही. कारण हत्तीला प्रतीक रूपात जरी पकडलं तरी सोंड हे हत्तीचं नाक आहे, तोंड नाही. त्याच्यामुळे वक्र नासिका असा शब्द वापरलेला नाही, वक्रतुंड शब्द आहे. मग वक्रतुंड शब्दाचा अर्थ काय, शास्त्रांनी त्याचे अर्थ दिले की वक्र हे हा शब्द मायेसाठी वापरला जातो आणि त्या मायेला जो आपल्या तोंडाने म्हणजे फुंकरीने उडवून लावतो त्याला वक्रतुंड असं म्हणत असतात. हा जसा एक वेगळा अर्थ तसा एकदंताचा. आता एकदंत का म्हटलं की आपल्यापैकी अनेक लोक सांगतील की त्यांचा एक दात तुटलेला आहे म्हणून त्यांना एकदंत म्हणतात. हे वास्तविक आहे का, तर त्याचं उत्तर नाही. का नाही, तर मोरयाचा एक दात जर अर्धा तुटलेला असेल तर मोरयाला दीड दंत म्हणायला पाहिजे, कारण तो एकच कुठं शिल्लक आहे, दीड शिल्लक आहे. मग त्याला दीड दंत नाही म्हणत. इथं केवळ वरच्या दिसणाऱ्या दातांचा विषय नाही, शास्त्रांनी पुन्हा त्या प्रत्येक गोष्टींचे गुणार्थ सांगितले. एक हा शब्द मायेसाठी वापरला जातो कारण ती एका असते. एका याचा अर्थ तीन गुणांची एकत्रित अवस्था, त्या मायेला एका असं म्हणतात. आणि तिच्यावर ज्याचा दंत म्हणजे सत्ता चालते, कारण दंत हा सत्तात्मक शब्द सांगितलेला आहे. कारण दंतामध्ये सत्तेचा विचार आपल्या समोर शास्त्रांनी मांडला. आपण साध्याही व्यवहारात पहा, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट ताकद लावून करायची असते तेव्हा आपण आपोआप दात पोट खातो. दाताचा संबंध ताकदीशी आहे. त्या मायेवर ज्याची एकट्याची सत्ता शक्ती चालते त्यांना एकदंत असं म्हणत असतात. आता याच्याशी संबंधित आणखीन एक गोष्ट मुद्दाम पुढची सांगतो. मोरयाचा एक दात तुटलाय सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. प्रश्न पुढचा आहे, कोणता तुटला, डावा की उजवा? हो, आपण याचा बारीकाईने विचारच कधी करत नाही. मूर्तिकाराला वाटला तो, चित्रकाराला जमला तो, असं नाही. शास्त्रकारांनी त्याचीही हिशोब सांगितले. भगवान गणेशांचं एक सहस्रनाम आहे, त्या सहस्रनामामध्ये मोरयाचे दोन सुंदर नावं दिले. एक नाव आहे भग्न वाम रदाय नमः, दुसरं नाव आहे तुंग सव्य दंताय नमः. याचा अर्थ त्यांचा डावा दात तुटलेला आहे, त्यांचा उजवा दात पूर्ण आहे. आता डावा दात का तुटला, तर मी आता सांगितलं तसं दंत म्हणजे सत्ता, तर डाव्या सत्ता याचा अर्थ गौण शक्ती, क्षीण शक्ती, वाईट शक्ती जिथे आल्यानंतर जळून पडतात, तुटून पडतात, त्यांना एकदंत असं म्हणत असतात. ज्यांची एकट्याचीच सत्ता मायेवर चालते त्यांना एकदंत असं म्हणत असतात. मोरयाच्या सगळ्या नावांच्या मागे असे आध्यात्मिक अर्थ आहेत, ते आपल्याला समजून घेतले पाहिजे.
नक्कीच आपण पाहतोय की गणरायाबद्दल किंवा गणरायांच्या विविध असलेल्या स्वरूपाच्या बाजूचे जे काही प्रश्न आहेत ते आपण जाणून घेतले. पण मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण जर पाहिलं तर प्रत्येक देवतेचं एक वेगवेगळं असं वाहन आहे. गणेशाबद्दल जर आपण पाहिलं तर गणेशाचं एवढं मोठं रूप आणि हा एवढा मोठा गणराय एका छोट्या उंदरावर बसतो. याबद्दल कसं आपण पाहता येईल किंवा काय सांगता येईल की एवढा मोठा गणपती आणि छोट्याशा उंदरावर बसतो, छोटासा उंदीर गणरायाचं वाहन आहे? पुन्हा मगाशी सांगितलं तसं हे सगळे प्राणी प्रतिकात्मक रूपातच समजून घ्यायचे असतात. इथं गणामध्ये उड्या मारणाऱ्या उंदीर नावाच्या प्राण्याचा संबंध नाही. लोक प्रश्न जेव्हा विचारतात की एवढा मोठा गणपती एवढीशा उंदरावर कसा बसतो, उंदरावर कुठं बसता येतं का, तेव्हा मी त्यांना नेहमी प्रश्न विचारत असतो की बरोबर आहे तुमचं, उंदरावर बसता येत नाही, पण लक्षात घ्या उंदरावर हे जर आपल्याला समजतं तर शास्त्रकारांना कळत नव्हतं का? तरी त्यांनी सांगितलं. याचा अर्थ काहीतरी अर्थ असेल की नाही तो समजून घेण्याची जबाबदारी तुमची माझी आहे. कसं समजून घ्यायचं? हा, तर तेच प्रतीक कसं आहे ते मी आपल्याला सांगतो की उंदराच्या बाबतीतल्या 2-3 गोष्टी समजून घेऊ. उंदीर पहिली महत्वाची गोष्ट तो निशाचर प्राणी आहे. याचा अर्थ आपण जेव्हा झोपलो असतो तेव्हा तो काम करतो, आपल्या समोर येऊन काम करत नाही, दिवसा कार्य करत नाही. इथे निशाचर शब्दामध्ये किंवा झोपेतल्या असा अर्थ जेव्हा आपल्याला कळत नाही त्यावेळी. दुसरी महत्वाची गोष्ट उंदीर लपून काम करतो, तो समोर दिसत नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट तो प्रत्येक गोष्ट कुरतडत राहतो. ती सगळी त्याला खाण्याकरताच लागते असं नाही. जसं कागद तो खाण्याकरता थोडा वापरतो, कपडा काही खाण्याकरता वापरत नाही, पण तो कुरतडत राहतो. प्रत्येक गोष्ट कुरतडत राहणे हा उंदराचा स्वभाव आहे. आता या 3 गोष्टी समजून घ्या. नकळत कुरतडत राहणे, लपून आतमध्ये राहून कुरतडत राहणे आणि प्रत्येक गोष्टीला कुरतडत राहणे, हे 3 गुणधर्म ज्याच्यात आहेत अशी गोष्ट कोणती? शास्त्रांनी सांगितलं त्याला काळ असं म्हणतात. मग हा जो काळ आहे तो काळ असाच तुम्हाला मला सतत कुरतडत आहे, सारखा आतून आपल्याला कमी करत नाहीत आहे. आणि विश्वाच्या काळाच्या शक्तीमध्ये सगळे साम्राज्य सुद्धा कुरबावून पडले, तेही कुरतडल्या गेले. त्याच्यामुळे जगाला संपूर्ण संपवण्याची ताकद ज्या काळाची, त्या काळाचं प्रतीक आहे मूषक, त्याच्यावर मोरया बसतात. याचा अर्थ काळावर ज्याची सत्ता चालते त्याला मूषक वाहन म्हणतात. ही त्याच्या मागची तात्विक भूमिका असते. नक्कीच आपण पाहतोय की प्रत्येक जी गोष्ट आहे त्या गोष्टीला एक वैशिष्ट्य आहे आणि तेच वैशिष्ट्य आपण प्रत्येक जण या प्रत्येक एकूण विविध रूपाच्या किंवा स्वीकृत असलेल्या गणरायाच्या मूर्तीबद्दल पाहतोय. गणरायाला अनेक जण आपलं उपास्य देवता म्हणतात, पण हे उपास्य देवतेचं स्वरूप आहे, तर मग त्या उपास्य देवतेच्या स्वरूपाच्या पाठीमागचे लाभ प्रत्येक जण शोधत असतो. तर त्या लाभाबद्दल किंवा एकूण गणेश भक्तांना गणरायाची पूजा करत असताना, आराध्य अधिपत्य असलेल्या या गणरायाकडे पाहत असताना उपासनेतून निर्माण होणाऱ्या त्यांच्या श्रद्धेबद्दल आणि त्यांच्या भावनेबद्दल काय सांगाल? नाही, निश्चितपणे कुठल्याही देवतेची उपासना करताना मी आता आपल्याला सांगितलं तसं की ती उपासना करताना मनशांती हा त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय. बरोबर. त्याच्यासाठी उपासना करायची. व्यवहारातले लाभ मिळवणे हा काही उपासनेचा उद्देश नाही. ते मिळत नाहीत असं नाही, ते निश्चितपणे मिळतात. कारण मोरया हा जसा बुद्धिपती आहे तसा तो सिद्धिपती पण आहे. त्याच्यामुळे सिद्धीही निश्चित मिळेल, व्यवहारातले लाभ सुद्धा निश्चित मिळतील. पण सिद्धीपेक्षा बुद्धी महत्वाची आहे हे आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. मोरयाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या, मोरयाच्या 2 अंगाला 2 देवता आहेत. एकीला सिद्धी म्हणतात, एकीला बुद्धी म्हणतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण थोडसा प्रश्न विचारला समजा यातली सिद्धी कोणती बुद्धी कोणती, किती लोक पटकन उत्तर देऊ शकतील? त्याचं उत्तर नाही देऊ शकत. आपण त्या बारकाईने पाहत नाही. का विशेष सांगितला शास्त्राने हिशोब सांगितला, मोरयाच्या डाव्या अंगाला जी असते तिला सिद्धी असं म्हणतात आणि मोरयाच्या उजव्या अंगाला जी असते तिला बुद्धी असं म्हणतात. डावीकडे सिद्धीला का ठेवलं तर त्याचं उत्तर आहे की गौणच आहे. उजव्या बाजूला बुद्धी ठेवली कारण बुद्धी श्रेष्ठ आहे. कोणत्या अर्थाने? त्याचं उत्तर समजून घेतलं पाहिजे की सिद्धीच्या माध्यमातून बुद्धी नाही मिळवता येत. हा, बुद्धीच्या माध्यमातून व्यवहारातल्या सिद्धी मात्र मिळवता येतात. म्हणून बुद्धी ही श्रेष्ठ आहे. गणपत्य संप्रदायाचं सगळ्यात श्रेष्ठ क्षेत्र आहे श्री क्षेत्र मोरगाव. या मोरगावला या सिद्धीचं आणि बुद्धीचं वेगवेगळं मंदिर आहे. म्हणजे मंदिरात तर सिद्धी बुद्धी ठेवलेल्या आहेतच मोरयाच्या जवळ, पण केवळ बुद्धीचं केवळ सिद्धीचं मंदिर आहे.
हे दोन मंदिरातली वैशिष्ट्य आता लक्षात येते की बुद्धीचं मंदिर हे सिद्धीच्या मंदिरापेक्षा जवळ आहे मोरयाच्या मंदिरापेक्षा. म्हणजे सिद्धीचं मंदिर दूर आहे. जणू काही त्या रचनेतूनच आपल्याला सांगितलंय की जो सिद्धीच्या जवळ असतो तो मोरयापासून दूर असतो. आपण सिद्धी मिळवलीच पाहिजे, पण सिद्धीच्या माध्यमातून पुढे बुद्धीपर्यंत पोहोचलो पाहिजे आणि बुद्धी मिळवली तर त्या बुद्धीतून बुद्धिपती मिळाला पाहिजे. शेवटी बुद्धिपती मिळणं म्हणजे काय? केवळ गणेशच नाही तर कुठल्याही देवतेच्या उपासनेत आपल्याला हे सूत्र समजून घेतलं पाहिजे की त्या देवतेची उपासना कशासाठी करायची आहे. तर त्याचा शेवटचा हिशोब आहे आनंद प्राप्तीसाठी. मग तो आनंद मिळवणे हाच उपासनेचा सगळ्यात मोठा फायदा आहे. त्यासाठीच उपासना आहे. नक्कीच आपण पाहतोय की एकूण उपासना जी आहे किंवा आपण उपासनेमागचं एकूण प्रत्येकाच्या गणेश भक्तांच्या दृष्टिकोनातून महत्त्व पाहिलं, पण नेमके ह्याच्यासाठी म्हणून एक शास्त्र असावं लागतं. ते शास्त्र बऱ्याचदा आपल्याला कुठेतरी पाळलेलं दिसत नाही किंवा ते लोकांना माहिती नाहीये. त्या उपासनेमागच्या शास्त्राविषयी काय सांगाल? गणपत्य संप्रदाय हा गणेशाच्या उपासनेचा संप्रदाय आहे. जसं आपल्याला विष्णूंची उपासना करणारे वैष्णव पाहायला मिळतात, शंकरांची उपासना करणारे शैव पाहायला मिळतात, तसंच गणेशाची उपासना करणाऱ्या संप्रदायाला गणपत्य संप्रदाय असं म्हणतात. प्रत्येक संप्रदायाची भूमिका असते आपली आपली स्वतःची जी देवता आहे ती परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे. त्याच्यामुळे गणपत्य संप्रदायात शिवपुत्र गणेशाची उपासना नाही. शिवपुत्र नाही याचा अर्थ काय? तर शंकरांच्या घरी त्यांचे अनेक अवतार झाले म्हणून त्यांना शिवपुत्र म्हटलं जातं हे बरोबर आहे. पण गणपत्य संप्रदाय हा परब्रह्म परमात्मा स्वरूप ओंकार रूप गणेशाचं उपासना करतो. त्याच उपासनेचा विषय गणपत्य संप्रदायाने सांगितला. त्याकरता जे वेगवेगळे मार्ग सांगितले, मग त्यात अथर्वशीर्षासारखा मार्ग असेल किंवा गणेश गीतेसारखा दिव्य ग्रंथ असेल की जो राजा वरेण्य नावाच्या राजाला गणेशांनी स्वतः दिलेला उपदेश आहे गजानन अवतारामध्ये, त्या गणेश गीतेचं वर्णन आपल्याला पाहायला मिळेल. किंवा गणपत्य संप्रदायाचा सगळ्यात श्रेष्ठ असणारा ग्रंथ म्हणून ज्या मुद्गल पुराणाचं वर्णन आहे त्या मुद्गल पुराणाच्या माध्यमातून आपण गणेश उपासना वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेऊ शकतो, ती जीवनात अंगीकारू शकतो. नक्कीच आपण सगळी जी माहिती आहे ती तुमच्याकडून जाणून घेणार आहोत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि पुन्हा एकदा गणरायाच्या विविध अंगी असलेल्या स्वरूपाबद्दल, त्याच्या महतीबद्दल आणि वेगवेगळे जे काही आपल्या सगळ्यांच्या सामान्य लोकांना गणरायाला पाहून जे प्रश्न पडतात किंवा त्याच्या पाठीमागची एकूण काय भूमिका असावी, त्याच्या पाठीमागचं वेगळं महत्त्व काय असावं हे सगळं जाणून घेणार आहोत. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पहा फक्त AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण गणरायाबद्दल माहिती जाणून घेत होतो. विद्या वाचस्पती स्वानंदजी पुंड सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून अजूनही माहिती जाणून घेऊ शकतो. वेगवेगळे जे आपल्याला पडलेले प्रश्न असतात, सामान्यपणे आपल्याला या अनेक छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, पण आज गणेश विसर्जनाच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आपण ते सगळे प्रश्न AM न्यूजवरती त्या प्रश्नांची उत्तरं ऐकतोय, गणरायाबद्दल जाणून घेतोय. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की गणरायाबद्दल आपण तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐकतो आहोतच, मात्र जर गणरायाला समजून घ्यायचं असेल तर नेमकं कशा पद्धतीनं समजून घेता येईल, काय सांगाल? नाही, प्रश्न जरा पुन्हा कृपया विचारा. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की गणरायाबद्दल आपण माहिती मात्र सगळी जाणून घेतो आहोत, पण त्याच्या पलीकडे जाऊन जर एकूण गणेशाला समजून घ्यायचं असेल तर त्या गणपती बाप्पाला नेमकं समजून कसं घ्यायचं? पहिली महत्वाची गोष्ट की कुठल्याही देवतेला समजून घेताना सर्वप्रथम त्याच्या सगुण रूपाला समजून घ्यावं आणि मग सगुणाच्या माध्यमातून पुढे निर्गुणापर्यंत पोहोचायचं असतं. जसं राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, सगुणाची आधारे निर्गुणापाधीही निर्धारे. तुम्हाला पहिल्यांदा सगुण तत्व समजून घेतलं पाहिजे. गणेशाच्या सगुण तत्वाला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात चांगला मार्ग आहे गणेश पुराण. म्हणजे मुद्गल पुराणाचा उल्लेख मी आपल्या समोर केला, तर मुद्गल पुराणाच्या आधी गणेश पुराण समजून घ्यावं. गणेश पुराणामध्ये मोरयाच्या विविध अवतारांचं जे वर्णन मी आपल्या समोर पूर्वी केलं, त्या अवतारांच्या कथा दिलेल्या आहेत. त्याच्या आधी मग गणेशाला चतुर्थीच कशी करायची, चतुर्थीचं नेमकं महात्म्य काय, गणेशाला दुर्वा कशा समर्पित करायच्या, इत्यादी ज्या विविध कथा असतात ज्या उपासनेशी संबंधित आहेत. कारण पहिल्यांदा बाह्य उपासनाच होऊ शकते. त्यामुळे पहिल्यांदा आपण मूर्तीची बाह्य उपासना करण्यासाठी जे काय लागतं ते आपल्याला गणेश पुराण सांगतं. आणि मग ज्या गणेशाची आपण उपासना करतो त्या गणेशाचं वैभव समजून घ्यावं म्हणून मुद्दाम आपल्याला गणेश पुराणाने पुढच्या क्रीडाखंड नावाचा त्यांचा जो भाग आहे, कारण गणेश पुराणात 2 भाग आहेत, उपासनाखंड आणि क्रीडाखंड.
उपासना खंडामध्ये आता सांगितलं तशा काही गोष्टी आणि वेगवेगळ्या भक्तांनी केलेल्या क्षेत्रांच्या निर्मितीच्या ज्या कथा आहेत त्या कथांचं वर्णन आलं. म्हणजे भगवान ब्रह्मदेवांनी स्थापन केलेलं तीव्रत क्षेत्र असेल, भगवान विष्णूंनी स्थापन केलेलं सिद्धटेकचं क्षेत्र असेल, भगवान शंकरांनी जिथे गणेशाची उपासना केली ते रांजणगावचं क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांच्या कथा आपल्या समोर असतात, जेणेकरून हे सगळे देवी देवता गणेशाची उपासना कसे करतात हे आपल्या समोर ठेवून गणेशाचं महत्व सांगितलेलं असतं. दुसऱ्या भागामध्ये क्रीडाखंड ज्याला म्हणतात त्यामध्ये गणेशांच्या विविध अवतारांच्या कथा आहेत आणि या सगळ्या कथांच्या माध्यमातून कायम हे समजून घ्या की केवळ गोष्टी ऐकणे किंवा गोष्टी सांगणे हे पुराणकारांचा उद्देश नाही. त्या कथांच्या माध्यमातून मी माझ्या जीवनाला कसं अधिकाधिक विकसित करू शकतो, मी माझ्या स्वतःच्या अंतरयात्रेला कसं समृद्ध करू शकतो ते सांगण्याची त्यांची भूमिका असते. त्या कथांमधून ते भक्तीचे सूत्र आपल्याला दिलेले असतात की ज्यातून मानवाच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त केलेला असतो. म्हणून सर्वप्रथम गणेश पुराण आपल्या समोर जे म्हटलं तसं गणेश पुराणाचा अभ्यास आधी करावा, त्यानंतर सांगितलं मुद्गल पुराण, त्याच्याबद्दलही आपण पुढचा आणखी विचार करू शकतो. नक्कीच आपण पाहतोय तुम्ही सांगताय त्याप्रमाणे गणरायाला जर समजून घ्यायचं असेल तर गणेश पुराणाबद्दल आपण समजून घेतलं पाहिजे. मी तुम्हाला याला जोडूनच हा प्रश्न विचारेल की मग नेमकं गणेश पुराणात काय आहे, तुम्ही जे 2 प्रकार सांगितले ते देखील आम्हाला जरा विस्तृतपणे सांगा. कारण ही भृगु नावाच्या महर्षींनी सोमकांत नावाच्या राजाला ही कथा सांगितलेली असते. प्रत्येक पुराणामध्ये अशा वेगवेगळ्या कथा असतात. त्या कथांच्या माध्यमातून आपल्याला ते सूत्र सांगायचंय की गणेश तत्व कशा पद्धतीने समजून घ्यायचं. म्हणून मी आता म्हटलं तसं उपासना खंडामध्ये उपासना कशी करायची याचीच माहिती दिलेली असते. मग त्या उपासनेचा भाग पहिल्यांदा गणेश पुराणाने सांगितला आणि त्यानंतर वेगवेगळ्या अवतारांच्या कथांच्या माध्यमातून, कारण शेवटी कसं आहे उपासना त्याच वेळा व्यवस्थित होते जेव्हा आपल्या डोक्यात हे पक्क बसलेलं असतं की मी ज्याची उपासना करतोय ते जगातलं अत्यंत श्रेष्ठ तत्व आहे, त्या तत्वाला शरण जायचं. कारण शेवटी माणूस हा संकटांनी व्यापलेला आहे, त्याचे संकट व्यवहारातले ताबडतोब नष्ट होणार नाहीये. मग त्याच्या मागे उपासनेचं सूत्र काय, प्रत्यक्ष भगवान तुमच्या समोर प्रगट होणार किंवा तुम्हाला एखादी काहीतरी गोष्ट देणार असं चित्रपटात दाखवतात, मालिकात दाखवतात, तसं काही होत नसतं. उपासनेचा हिशोब असतो की मी जेव्हा गणेशाची उपासना करतोय तेव्हा आता माझ्या मागे मोरयाची शक्ती उभी आहे, की जी मानसिक योग्यता प्राप्त होते, बल प्राप्त होतं, त्यातून माणूस योग्य निर्णय घेतो आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनातले दुःख दूर करू शकतो. दुसरी गोष्ट, या पुराण कथांमध्ये आपल्यापेक्षा कितीतरी दुःखात असलेल्या लोकांच्या कथा असतात. त्या कशा करता वर्णन केलेल्या असतात. जसं भागवतातली एक कथा सगळ्यांना माहिती आहे म्हणून मुद्दाम सांगतो की सुदामा नावाच्या व्यक्तीचं कथानक आपल्याला पाहायला मिळतं. भगवान श्रीकृष्णांचे मित्र आहेत ते, यांच्या इतकी एकाची तरी परिस्थिती तुमची माझी वाईट आहे का, तर त्याचं उत्तर नाही. सुदाम्याची जी परिस्थिती वर्णन केली तेवढी आपली कोणाचीही परिस्थिती वाईट नाही. आणि तरी गमतीची गोष्ट पुढची की सुदाम्यांची मनस्थिती जेवढी सुंदर होती तेवढी आपल्यापैकी एकाची मनस्थिती सुंदर नाही. म्हणजे शेवटी सांगायचं काय आहे की भगवत उपासनेच्या माध्यमातून परिस्थिती जी जशी आहे तशी स्वीकारून त्यातून अधिक सुंदर, त्या परिस्थितीत तसंच राहावं असं कोणी म्हणत नाही. ही परिस्थिती निश्चित सुधारवण्याचा प्रयत्न करावा, पण त्या परिस्थितीही माझ्या मनस्थितीला धक्का लागू नये, माझ्या आंतरिक आनंदाला त्रास होऊ नये याच्यासाठी उपासना असते. पुराण आपल्याला ती उपासना सांगतात. नक्कीच आपण पाहतोय की पुराणांमधून आपल्याला त्या उपासनेच्या सगळ्या पद्धती माहिती होतात. आपण बोलताना उल्लेख केला की मुद्गल पुराण, मला जरा मुद्गल पुराणाबद्दल देखील सांगा. नेमकं काय ते पुराण आहे, त्यात काय सांगितलं गेलंय, कसं त्याचं वेगळं महत्व आहे? निश्चित अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं पुराण आहे. तब्बल 24,000 श्लोकांचा याचा प्रचंड विस्तार आहे. 9 खंड आहे. या 9 खंडांमधल्या सुरुवातीच्या 8 खंडांमध्ये 8 विनायकांची चरित्र वर्णन केली आहे. याला आपण अष्टविनायक म्हणतो. ही कल्पना मूळची मुद्गल पुराणाची. त्यांनी पहिल्यांदा हा शब्द वापरला, त्यानंतर तो इतरत्र प्रचलित झालेला आहे. मग ही अष्टविनायकाची कल्पना कशी आली तर अष्टविनायक याचा अर्थ आपल्या शरीरातले भारताच्या 8 दिशेला या 8चं वर्णन केलं म्हणजे त्याचा संपूर्ण विचार केला, पण केवळ बाह्य विचार नसतो. शास्त्र जेव्हा कथा सांगतं तेव्हा शास्त्रात एक सूत्र आहे जे पिंडीचे ब्रह्मांडी, म्हणजे संपूर्ण विश्वात जे काय आहे ते माझ्या या 6 फुटांमध्ये आहे. म्हणजे अंतरंगी अध्यात्म करणे हा विषय. या मुद्गल पुराणाचं वैशिष्ट्य असं आहे की 8 खंडांमध्ये 8 राक्षस सांगितले. या 8 राक्षसांची नुसते नावं जरी तुम्ही ऐकले तरी तुमच्या लक्षात येईल हे पुराण किती वेगळं आहे.
काय काय नाव आहे. पहिल्या खंडामध्ये तर राक्षसाचं नाव आहे मत्सरासूर, दुसऱ्या खंडात मदासूर, तिसऱ्यात मोहासूर, चौथ्यात लोभासूर, पाचव्यात क्रोधासूर, 6व्या खंडात कामासूर, 7व्यामध्ये ममासूर, 8व्यामध्ये अहंकारासूर. नुसते नावं ऐकले तरी आपल्या लक्षात येईल हे पुराण किती वेगळं आहे. याचा अर्थ आपल्या आतमध्ये असणारे जे विकार, त्या विकारांनाच राक्षस रूपामध्ये या पुराणाने आपल्या समोर ठेवलं. आता याचा अर्थ असा नाहीये की हे आतमध्ये असलेले राक्षस आतमध्ये आहेत तेवढे राक्षसच आपल्या समोर आहेत, त्याचं उत्तर नाही. हे 8 राक्षस तुमच्या माझ्या आतमध्ये आहेत, हे सगळ्यांच्याच आतमध्ये असतात, यांच्या सकटच आपण जन्माला आलेलो आहे. मग हे कामक्रोधातील जे विकार आहेत हेच शेवटी आपल्या दुःखांचं मूळ आहेत. मग या दुःखांचं मूळ असणाऱ्या राक्षसांना संपवायचं. आता समजून घ्या, जर हे राक्षस माझ्या आतमध्ये असतील तर विनायक बाहेरचे असून कसे चालतील. प्रतीक रूपात ठीक आहे, बाहेरच्या विनायकांची यात्रा तुम्ही जरूर करा, त्यातून चिंतन पुढचं आहे की ते विनायक बाहेर नाही पाहायचे, ते माझ्याच आतमध्ये पाहायचे. म्हणजे मग माझ्याच आतमध्ये असणाऱ्या अष्टविनायकांनी माझ्याच आत असणाऱ्या अष्टदैत्यांवर नियंत्रण मिळवणे ही मुद्गल पुराणाची सुंदर रचना आहे. का आपल्याला पुराण सांगितलं, पुराणाची रचनाही पुन्हा समजून घ्या. त्या पुराणाचे सांगणारे ऋषी एक मुद्गल, किती सुंदर शब्द आहे. मुद शब्दाचा अर्थ आहे आनंद, गल शब्दाचा अर्थ आहे ओसंडून वाहणे. ज्यांच्या प्रत्येक कृतीतून आनंद ओसंडून वाहतो त्यांना मुद्गल असं म्हणतात. याचा अर्थ माझ्या जीवनाची रचना कशी असली पाहिजे, माझ्या प्रत्येक कृतीतून आनंद आला पाहिजे. अर्थात तो आतमध्ये भरलेला असेल तर. आपल्या आतमध्ये भरलेला असतो का. मी नेहमी एक गमतीने प्रवचनात उदाहरण सांगताना सांगतो की समजा पाण्याने भरलेली एखादी लोटी आहे, त्याला धक्का लागला, बाहेर काय येईल, पाणी येईल. दुधाच्या भांड्याला धक्का लागला, बाहेर काय येईल, दूध येईल. समजा समई आहे तेलाची भरलेली, त्याला धक्का लागला, बाहेर काय पडेल, तेल बाहेर पडेल. आता कल्पना करा, आपल्याला कोणाचा धक्का लागला, बाहेर काय येतात, त्याचं उत्तर तोंडातून आपोआप शिव्याच येतात. मग मला सांगा, जर तुमच्या माझ्यासारख्या माणसाला धक्का लागल्याने शिव्याच बाहेर पडत असतील तर याचा अर्थ आतमध्ये भरलेलं काय आहे. आणि मग जर आतमध्ये शिव्याच भरलेल्या आहेत याचा अर्थ वाईटच भरलेलं असेल तर आपल्याला भगवत तत्वाची प्राप्ती कशी होईल. मग आतमध्ये भरलेल्या या वाईटाला बाहेर करून मुद्गल होणे, याचा अर्थ माझ्या आतून आनंद ओसंडून वाहणे, याच्यासाठी पुराणाची सगळी रचना सांगितलेली असते. त्या दृष्टीने पुराण आपल्याला समजून घ्यायचंय. मग मुद्गल पुराणाची ही रचना आपल्याला त्याच्यासाठी आहे. अर्थात समजून घ्या. नक्कीच आपल्याला शास्त्र आहे. हा बोला. आपण पाहतोय गणरायाबद्दल आपण जाणून घेतलं, गणेश पुराण असेल, मुद्गल पुराण असेल, ह्या सगळ्यांबद्दल आपण गोष्ट करतोय. पण मला एक तुम्हाला जरा वेगळा प्रश्न विचारायचा. आता सगळीकडे जर आपण पाहिलं तर हा सगळा जो उत्साह आहे तो विसर्जनाचा उत्साह आहे. प्रत्येक जण आज आपापल्या बाप्पाला निरोप देतोय. तर मग गणेशाचं विसर्जन न करता आपण ती जी काही प्राणप्रतिष्ठापना केलेली मूर्ती असते ती घरी ठेवू शकतो का. नाही, शास्त्राने एकतर 2 गोष्टी महत्वाच्या दिल्या. एक तर हे नैमित्तिक व्रत आहे. नैमित्तिक व्रत याचा अर्थ सध्या पुरतं करायचं, म्हणजे त्या दिवशी पुरतं करण्याचं ते व्रत आहे. मग त्या दिवशी पुरतं याचा नंतर हा उत्सव 10 दिवसाचा आला, हा पुढचा विषय. पण एका दिवसापुरतं, एका ठराविक काळापुरतं. आता व्रत जेव्हा काळापुरतं असतं तेव्हा त्यात विसर्जन निश्चितपणे आहे. मग हे याच देवतेचं नाही, कुठल्याही देवतेच्या विसर्जनाचा विषय येतो. काय येतो समजून घेतलं पाहिजे. मुळात आपले हे संपूर्ण निर्मिती झाली कशी. शास्त्राने सांगितलं, परमात्म्यापासून आकाश निर्माण झालं, आकाशातून तेज निर्माण झालं, तेजातून वायू निर्माण झाला, वायूतून जल, जलातून पृथ्वी, अशा पद्धतीने एक एक तत्व निर्माण झालं. आणि हे सगळे तत्व निर्माण झाल्यानंतर त्या पृथ्वीपासून तुमचा माझा मानवी देह जन्माला आला, प्रगट झाला, तयार झाला. याचा अर्थ आपण सगळे तयार होत होत मातीपासून तयार झालो. म्हणजे शेवटी पार्थिव तत्व हे तुमचं माझंही आहे. आता जेव्हा परत जायचंय याचा अर्थ पुन्हा परमात्मा तत्वापर्यंत जर पोहोचायचं असेल तर मातीला जलात विसर्जित करणे. कारण मृत्तिका तत्व जलात, जल तत्व पुढच्या तत्वात जातं, ही शास्त्रांनी पद्धती सांगितली. आता विषय लक्षात घ्या की कालपर्यंत आपण एक मूर्ती केली, त्या सुंदरतम मूर्तीचं आपण पूजन केलं आणि आता मात्र विसर्जन का करायचं. त्याचं उत्तर की एखादी मूर्ती कितीही सुंदर असली तरी पहिल्यांदा लक्षात घ्या त्या मूर्तीच्या सगुण साकारतेमध्ये अडकणे हाच एक वेगळा बंध आहे आणि तोही आपल्याला सोडता आला पाहिजे.
कारण शेवटी सगुणत्वाचा त्याग करायचा आहे. मूर्ती सगुण साकार आहे, म्हणून ती सगुण साकार असलेली मूर्ती आता विसर्जित करायची. जेव्हा तुम्ही ती मातीची मूर्ती जलामध्ये विसर्जित करता तेव्हा ती आता व्यापक होऊन जाते, सगळीकडे पसरते. आता माती नेमकी मूर्तीची कोणती बाहेरची कोणती हे कळायला मार्ग नाही. तो मार्ग नसल्यामुळे आपल्याला सगळीच माती जणू काही माझ्या मोरयाचीच आहे असा विषय करू शकतो आपण. आणि त्या दृष्टीने आपण त्या मूर्तीच्या माध्यमातून जे तत्व कालपर्यंत फक्त एका मूर्तीच पाहिलं होतं ते आता आपण संपूर्ण विश्वास पाहायला शिकणे, याला खरं तर विसर्जन असं म्हणतात. त्या दृष्टीने विसर्जन केलं पाहिजे. नक्कीच सर, आपण आतापर्यंत जी माहिती तुमच्याकडून जाणून घेतली ती तर अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेच, पण अजून देखील जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत ज्या आपल्याला गणरायाबद्दल, गणरायाचं स्वरूप पाहिल्याबद्दल नंतर जे काही प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांबद्दल आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येतोय. पहा फक्त AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे. आपण गणरायाबद्दल जाणून घेतो आहोत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण असं म्हणालो होतो की गणरायाला जेव्हा आपण पाहतो, गणेशाची मूर्ती जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला आनंदित तर वाटतंच. गणेशाची 108 नावं आहेत, पण मी पुन्हा सरांकडे येतो. सरांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की गणरायाला पाहिल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो, पण गणरायाची 108 नावं आहेत, त्या 108 नावांपैकी कोणती अशी नावं आहेत जी आपल्याला आनंद मिळवून देतात? नाही, 108चाच विषय नाही, सहस्रनाम सुद्धा दिलेलं असतं. याचा अर्थ 1000 नावांचा उल्लेख असतो. एकच केवळ सहस्रनाम आहे असं नाही, तर शास्त्राने 5-6 वेगवेगळे सहस्रनाम दिलेले आहेत. अर्थात हे कितीही नावं असले तरी शेवटी एकच नाव कुठलं तरी घ्यायला शास्त्राने सांगितलंय. जे कोणतं तुम्हाला आवडतं नाव असेल. कारण शास्त्राने पहिली महत्वाची गोष्ट सांगितली की उपासना ही नेहमी एकत्वाने केली जाईल. एकत्वाने याचा अर्थ काय की एकच देवता, त्या एकाच देवतेचं एकच नाव घेत राहावं. उगीच आपलं आज हे नाव घेतलं उद्या ते नाव घेतलं अशी रचना शास्त्राने सांगितलेली नाही. असं करू नये. का करू नये? एक लहानचं उदाहरण सांगतो, म्हणजे आपल्याला नेमका कसला भाव कळेल. पूज्य स्वामी विवेकानंद सांगतात की समजा 50 जागी तुम्ही 2-2 फूट खोदलं तर तुम्हाला 100 फूट खोदण्याची मेहनत तर होईल, पण पाणी लागणार नाही. पाणी लागायचं असेल तर एकाच जागी तुम्हाला 100 फूट खोदावं लागेल. तसं कुठलंही एक नाव घ्यावं आणि त्या एकाच नावाचं सतत चिंतन करत राहावं, सतत त्याच्यावर अनुष्ठान करावं, अनुसंधान करावं. त्यातून आपल्याला आनंद मिळणार आहे. भगवंताच्या कुठल्याही नावातून आनंदच मिळणार आहे. कारण मुळात भगवान आनंद स्वरूप आहे. तो आनंद रूप असल्यामुळे आपण त्याच्या जवळ गेलो की जसं अग्नीच्या जवळ गेल्यानंतर उष्णता मिळते, जशी बर्फाच्या जवळ गेल्यानंतर थंडी मिळते, तसं मोरयाच्या जवळ गेला की आनंद मिळणे हा स्वाभाविक परिणाम आहे. आणि आपण व्यवहारातही समजून घेतलं पाहिजे की कसं आहे, दुःख कोणालाच नाही असं नाही. अगदी ऋषीमुनींच्याही जीवनात काही ना काही दुःख आहेच. किंवा भगवान सुद्धा जेव्हा अवतार घेऊन येतात त्यांच्याही समोर समस्या येतात. समस्या नसलेलं जीवन नसतं. आपल्याला पुढचं समजून घ्यायचंय की अशा समस्या जरी तुमच्या माझ्या वाट्याला आल्या तरी माझा आनंदाचा काळ निदान वाढवता आला पाहिजे. म्हणजे कालपर्यंत मी जर 24 तासांपैकी 30 तास दुःखी असेल आणि 4च तास आनंदी असेल तर आता साधनेने हळूहळू 20 तास आनंदी आणि 4च तास दुःखी एवढं निदान करता आलं पाहिजे. हा आनंदाच्या प्राप्तीचा जो विषय आहे तो उपासनेचा भाग आहे. जीवनातला आनंदाचा काळ अधिकाधिक वाढवत नेणे आणि मग अगदी शेवटी 24 तास आनंदी अवस्थे असणे याला उपासना असं म्हणतात. नक्कीच आपण उपासनेबद्दल जाणून घेतलं, पण त्यातल्या त्यात पुढे जाऊन गणेश व्रत असेल किंवा अनेक जी व्रतं आहेत त्या व्रतांबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. गणेश व्रताबद्दल काय वैशिष्ट्य आहे, काय महत्त्व आहे, ते कशा पद्धतीने आपण साध्य करू शकतो आणि त्या माध्यमातून आपल्याला काय काय करता येऊ शकतं, काय सांगाल? अनेक प्रकारचे व्रत गणपती संप्रदायात सांगितले. जसं सगळ्यात महत्वाचं व्रत आहे चतुर्थी व्रत, जे सगळ्यांना आपल्याला. अर्थात चतुर्थी याचा अर्थ कुठलीही एक तिथी पकडणे त्या तिथीपुरता विचार नाही, म्हणजे तो निश्चितपणे करायचाच आहे. पण केवळ खाण्यापिण्याचे पदार्थ बदलवणे याला उपवास म्हटलं नाही. उप शब्दाचा अर्थ आहे जवळ आणि वास शब्दाचा अर्थ आहे राहणे. भगवंताच्या जवळ जाणे, भगवंताच्या जवळ राहणे आणि भगवंताच्या जवळ याचा अर्थ आनंदाच्या. ही
चतुर्थीची भूमिका आहे त्याला उपवास असं म्हणतात. चतुर्थी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण एवढेच व्रत आहेत का तर त्याचं उत्तर आहे नाही. चैत्र शुद्ध द्वितीयेपासून फाल्गुन महिन्यापर्यंत जाणपत्य संप्रदायात गणेशांच्या अनेक व्रतांचं वर्णन केलेलं आहे. त्यातली जे व्रत आपल्याला करता येऊ शकतील त्यांचं निश्चितपणे अनुष्ठान करावं. त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना कराव्यात आणि स्वतःच्या जीवनाला उन्नत करावं. बरोबर. आणि याच सगळ्या दृष्टिकोनातून चतुर्थी देखील, गणेश चतुर्थी ही एकच चतुर्थी नाही तर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळे चतुर्थीचे देखील प्रकार आहेत. गणेश चतुर्थीबद्दल आणि संकष्ट चतुर्थीबद्दल काय सांगाल? नेमकं गणेश चतुर्थीचं काय महत्व आहे आणि संकष्ट चतुर्थीचं काय महत्व आहे? गणेश चतुर्थी म्हणजे ज्या दिवशी गणेशांचे जन्मोत्सव आपण केले, आता सुरुवातीला आपण सांगितलं तसं की माघ चतुर्थी, भाद्रपद चतुर्थी, ज्येष्ठ चतुर्थी यांना आपण गणेश चतुर्थी म्हणतो. शुद्ध पक्षाची चतुर्थी येते, याचा अर्थ अमावास्येनंतर येणारी चतुर्थी तिला वरद गणेश व्रत असं म्हणतात. ती शुक्ल चतुर्थी असते, शुद्ध चतुर्थी असते. कृष्ण पक्ष याचा अर्थ पौर्णिमेनंतर 4 दिवसांनी येणारी जी चतुर्थी तिला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. दोनही प्रकारच्या चतुर्थींचे व्रत शास्त्रांनी सांगितलेले आहेत. त्यांच्या उपासना वेगवेगळ्या रीती, वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. अर्थात हे सगळं जरी असलं तरी सगळ्यात शेवटी महत्वाचं कुठल्याही पद्धतीने गणेश चिंतन होत राहावं हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण ते चिंतनच तुम्हाला हवा तो वर देणार, म्हणून ती चतुर्थी वरदा होते. किंवा ते चिंतन तुमच्या आयुष्यातले संकट दूर करणार म्हणून ती संकष्टी होते. गणेश चिंतन सगळ्यात महत्वाचं. बरोबर. त्या गोष्टीचं ते वैशिष्ट्य आहे, त्याच्या पाठीमागे काहीतरी महत्व आहे आणि म्हणून ते त्या पद्धतीनं स्वीकृत केलं जातं. पण अशी देखील एक पद्धत आहे की आपण गणेश मूर्तीचं विसर्जन करतो, निर्माल्य असेल त्याचंही विसर्जन करतो. आता सगळीकडे विसर्जनाची सगळी धामधूम आपण पाहतोय. पण एक असं बोललं जातं की गणेश मूर्ती जी आहे ती वाहत्या पाण्यात विसर्जित केली जावी किंवा वाहत्या पाण्यात तुमचं जे निर्माल्य असेल ते वाहिलं जावं किंवा तिथे ते विसर्जित केलं जावं. याच्या पाठीमागचं नेमकं काय शास्त्र आहे किंवा काय आख्यायिका आहे, काय महत्व आहे की गणेश मूर्ती ही वाहत्या पाण्यात विसर्जित केली जावी? वाहत्या पाण्याचा विषय शास्त्राने जो सांगितलेला होता तो प्रवाह असणे हा त्यातला महत्वाचा विषय. बरं. कारण जलतत्वाचा संबंध प्रवाहाशी आहे. प्रवाह हा त्यातला महत्वाचा भाग का सांगितला तर मृत्तिका याचा अर्थ स्थिर तत्व आहे. ती जी स्थिर झालेली अवस्था त्याला आपण चलित असली पाहिजे, प्रवाहित असलं पाहिजे. जीवन केवळ उपासनेत याचा अर्थ कर्मकांडाच्या गोष्टींमध्ये बंदिस्त होता उपयोगी नाही. कर्मकांडाचं निश्चित महत्व आहे, त्या प्रत्येक गोष्टीला एक मूल्य आहे. पण त्या मूल्यांमध्ये जर अडकून पडले आणि जर ते जीवन प्रवाहित नसेल, जर तुमचं जीवन भगवंताच्या दिशेने प्रवाहित होत नसेल तर नेमकं उपयोगाचं नाही. म्हणून आपल्यापैकी अनेकांचं वर्णन करताना मी नेहमी सांगत असतो की आपल्यातल्या अनेकांच्या जीवनाची अवस्था त्या ट्रेडमिल सारखी असते. आपण त्या ट्रेडमिलवर उचडतो, बराच वेळ धावतो आणि बराच वेळ धावल्यानंतर खूप घाम येतो, दम लागतो, अगदी छाती फुटायची वेळ येते. शेवटी माणूस खाली उतरतो. पण कुठे उतरतो त्याचं उत्तर आहे जिथून चढला तिथंच उतरतो. त्याचा अर्थ पुढं कुठेच गेला नाही. मेहनत निश्चित झाली, श्रम निश्चित झाले, त्याचा व्यायामाच्या दृष्टीने काय फायदा असेल तो वेगळा, त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे. पण या सगळ्या गतीनंतर जर प्रगती झालेली नसेल, याचा अर्थ जीवनात पुढे गेलेला नसेल तर त्या धावपळीचा उपयोग काय? जीवनात तुमची माझी सगळी धावपळ ही अशीच पाहायला मिळते. खाणे पिणे झोपणे ही जी आहार निद्रा भयमैथुन याच याच्यामध्ये जर आपण धावत असू तर मग आपण पुढे कुठे गेलो? उपासना आपल्याला या सगळ्याच्या पलीकडे जायला शिकवते. कारण भगवंताने तुम्हाला मला निर्माण करताना माझं पोट खाली तयार केलंय, पोटाच्या वर मन तयार केलंय, मनाच्या वर बुद्धी तयार केलेली आहे. ही रचना आपल्याला समजून घेतली पाहिजे. पोटाची गरज सगळ्यांनाच आहे, पण पोटापुरतच जगतो त्याला माणूस म्हणत नाही. पोटाच्या वर जाऊन तो मनापर्यंत पोहोचला पाहिजे, मनाच्या वर जाऊन बुद्धीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि बुद्धीच्या माध्यमातून बुद्धिपतीचं चिंतन घडलं पाहिजे. त्यासाठी उपासना असते. नक्कीच आपण तुमच्याकडून ही सगळी माहिती जाणून घेतलेली आहे. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि अगदी महत्त्वपूर्ण दिवशी ही सगळी महत्त्वपूर्ण जी असलेली माहिती आहे ती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिली. AM न्यूजला वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.